दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। हाल ही में मैं गोंदिया जिले के अंतर्गत जिला परिषद उच्च प्राथमिक शाला कारंजा में मौजूद हूं और मैं जब यहां कारंजा ग्राम में मौजूद हुआ, यहां पे 2019 का एक मामला मैं आपको बताना चाहूँगा। 2019 में एक किराना दुकान रहती है, बघेले किराना दुकान जनरल स्टोर्स। वहाँ से यहाँ के प्राध्यापक जो है सामान खरीदी करते हैं। सामान खरीदी करने के बाद में जो पोषण आहार के नाम पे वह सामान खरीदा जाता है। सामान खरीदने के बाद में वह जो महीने भर की प्रक्रिया रहती है बिल को लेकर, और उस समय के हालात में वहाँ के जो प्राध्यापक थे वहाँ के वह थे, अभी उनका तबादला हो गया या रिटायरमेंट हुआ है, ऐसी जानकारी मिली है। दर्शकों, ऐसे में देखा जाए तो 2019 का मामला 2024 में सामने आ रहा है। तो क्यों आ रहा है? तो बिल को लेकर 2019 के पैसे 2024 में अब तक नहीं मिल पाए। जब 2019 का मामला 2024 में सामने आ रहा है, 2024 में सामने आने की वजह क्या रहती है? तो बिल आखिर क्यों नहीं निकला? क्यों ऑनलाइन में जो पोर्टल में जब रोज की एंट्री रहती है वह एंट्री क्यों नहीं हुई ऑनलाइन पोर्टल में दाखिल? इतनी बड़ी लापरवाही आखिर कैसे हो सकती है? ये लापरवाही करने वाला आखिर है कौन? आखिर कौन आया सवालों के घेरे में? क्या जो 2019 का मामला 2024 में सामने आ रहा है, बघेले किराना जनरल स्टोर्स जो है, उन्हें न्याय मिल पाएगा या नहीं मिल पाएगा, एक सवाल खड़ा है दर्शकों। तो दर्शकों, आइए जानने का प्रयास करते हैं क्या कहना है शाला व्यवस्थापन समिति प्राध्यापक तथा बघेले किराना जनरल स्टोर्स के जो मालक है उनका। मी धरमदास वसंतलाल बघेले किराणा अँड जनरल स्टोर कारंजामधून आलेलो आहे सर। माझे जेव्हापासून हे झाली सर खिचडी सुरू तेव्हापासून तर माझ्या किराण्यातून सामान जात होते सर। त्याच्यामध्ये आधी पुंजे सर, हे कोसरकर मॅडम, त्यांच्याकडे मी सामान जात होता सर। मग त्याच्यानंतर ते एलिओ खुबराकडे आले। त्याच्या कालावधी माझ्या दुकानातून सामान नेला, पण त्याच्यापर्यंत बिल आतापर्यंत दिलेला नाही आहे। 31,404 1 नोव्हेंबर 19 ते 16 मार्च 2020 पर्यंत आहे सर। सर हे हेडमास्टरकडे गेला, सीओकडे गेला आणि तंटामुक्ती अध्यक्षाकडे गेला। त्यांना निर्णय दिला का आम्ही 1 महिन्यानंतर देतो, पण या वर्षाला 1 वर्ष होऊन राहिलं सर, आतापर्यंत काही दिलेलं नाही त्यांनी। हे रेसिप आहे सर माझ्याकडे तंटामुक्तीची, त्याच्याकडे बी कबूल केला त्यांना का मी 1 महिन्यानंतर काढून देतो। काही वेळ फोन केला, देतो, आज देतो, उद्या देतो, 1 महिना देतो सर। हे टाळाटाळ आतापर्यंत करत आहे सर। त्याचे जबाबदार सर हेडमास्टर आणि ते वरचे अधिकारी असतील सर। एलिओ पुंजे सर, या एलिओ खोबराकडे सर। व्यापाऱ्यांचे सर देवाणघेवाण करावं लागते सर। आमच्याकडे बी आमचे परिवार वगैरे सगळे सहन करावं लागते। नाही झाले सर कुपोषण शाळेच्या समोर बसू आणि आपले हे करू, त्यांचे आमचे ते भरावं लागेल त्यांना। वर अधिकाऱ्याकडे आम्ही पाठवू, त्यांचा का निघाला का नाही ते छानबीन करत राहतील। आनंद हरिचंद गराडे मागील 2019 ते 21 पर्यंत 22च्या दरम्यान माझा कार्यकाल संपला आणि या कार्यकालमध्ये माननीय एलिओ खोबरागडे सर अध्यक्ष आणि मुख्याध्यापक होते आणि त्यांच्या असताना जो अन्न पुरवठ्याचा जो हिशोब किताब असते तो पूर्ण त्यांच्याकडे असते। माझ्याकडे नियंत्रण ठेवण्याकरिता एक शाळा व्यवस्थापन अध्यक्षाचा कार्यकाल असते त्यांचा, आणि त्या हिशोबाने आम्ही आपल्याकडून कोणतीही कमी बाकी शिल्लक ठेवलेलं आहे आणि याचा ऑडिट करण्याचे काम फक्त अध्यक्ष आणि मुख्याध्यापकाचे असते। काय सांगाल अर्जदार यांचं जो किराणा सामान आलेलं होतं शाळेला, त्यांच्या बिल त्यांना मिळाले नाही असंही सांगितलं, काय सांगणार? त्यांचा बिल मिळालं नाही साहजिक आहे ना, दुकानदाराला पैसे मिळणं गरजेचं आहे, कारण की इथं जो अन्न पुरवठ्यामध्ये जो राशन लागते तो धर्मदास भाऊ बघेलेजी यांच्याकडून खरेदी होत होती आणि यांच्या बिल शाळेच्या माध्यमातून अगोदर पुरवत होते, पण ऑनलाईन त्यांनी ऑडिट केलं नाही, त्या कारणामुळे ते बिल थांबले आहे आणि ते बिल ते एलिओ खोबरागडे सरांच्या माध्यमातून ते करणार होते, पण त्यांनी केलं नाही। ते त्यांनी जो लापरवाही केली त्या आमच्याकडून काही नाही आहे। याला जबाबदार कोण असेल? त्याला जबाबदार मुख्याध्यापक। शाळा व्यवस्थापन कशी असेल? एलिओ खोबरागडे सर। मी नरेंद्र विठ्ठलराव घायवट, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा वरिष्ठ प्राथमिक शाळा कारंजा।
1 नोव्हेंबर 2019 ते 16 मार्च 2020 पर्यंतचे पोषण आहाराचे किराणा सामान पोषण आहाराअंतर्गत शिजवल्या जाते त्यासाठी जो किराणा सामान लागते तो किराणा सामानाचे बिल अद्यापपर्यंत निघाले नाही आहे. त्यावेळेस तत्कालीन मुख्याध्यापक श्री एलू खोब्रागडे सर होते आणि त्याच्यात काय त्यांच्या त्रुट्या झाल्या त्याला माहीत नाही. त्यांनी मला बघेल किराणा स्टोअरवाल्यांनी यांनी माझा फॉलोअप घेतला. त्यावेळेस मी एलू खोब्रागडे सरांच्या मार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग इथं पत्रव्यवहार केला आणि त्याच्या रितसर कॉप्यासुद्धा माझ्याकडे आहेत. आणि त्याच्यात काय उणीवा अडचण आहे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कळेल आपल्याला. माझ्यातर्फे जे जे करण्याचं होतं कायदेशीररित्या पत्रव्यवहार तो मी केलेला आहे. कसं राहतं पोषण आहाराचं दररोज जे लाभार्थी आहेत त्यांचं वर्गवार ऑनलाईन केलं जाते. दर दिवशी ते ऑनलाईन करणं अनिवार्य आहे. समजा एखाद दिवशी सुटलं तर महिन्याच्या शेवटीला मुभा पण मिळते. पण एवढ्या जो कार्यकाल आहे 2019 आणि 2020 पर्यंतचा तर त्या कालावधीत तो ऑनलाईन न केल्यामुळे होऊ शकते की ते निघा. तर संबंधित विभागाला पंचायत समितीला सुद्धा पत्रव्यवहार आमच्या शाळेतर्फे झालेला आहे आणि शिक्षण विभाग प्राथमिक यांना सुद्धा आमच्या शाळेतर्फे पत्रव्यवहार झालेला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना यांची माहिती पण आम्ही दिलेली आहे. आता ते बिल काढणं आमच्या मुख्याध्यापकाकडून आम्ही काढू शकत नाही. तर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत आपण चर्चा करून काय त्याच्यावर तोडगा करता येईल एवढं आपण करू शकतो. याला सर्वत्र जबाबदार कोण आहे? जे कोणी टीचर स्टॉप होते आणि ते टीचर मुख्याध्यापक होते त्यांना बिल ऑडिट वगैरे चढवलं नाही तर याला सर्वत्र जबाबदार कोण? ही सर्वात मोठी लापरवाही कोणाची असेल? आता व्यक्तिशः म्हणता नाही येणार. त्यावेळेस काय परिस्थिती होती मलाही माहीत नाही. मी 2021 एप्रिल महिन्यात मी रुजू झालो. त्या अगोदर एलू खोब्रागडे सर प्रभारी मुख्याध्यापकाचं कार्य करत होते आणि त्यांच्या कालावधीचे बिल आहे संबंधित बिल का नाही निघालं याची रितसर त्यांनी बाजूसुद्धा आमच्या पत्रव्यवहार केलेला आहे. मला सुद्धा पत्र दिलं होतं. ते पत्र मी पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला सुद्धा फॉरवर्ड केलेलं आहे. संबंधित विभाग के अधिकारी जो है वह अपने ही अधिकारी को बचाने का प्रयास तो नहीं कर रहे. एक सबसे बड़ा सवाल खड़ा है दर्शकों, क्योंकि यहाँ के प्राध्यापक ने लापरवाही कौन आया सवालों के घेरे में आप समझ चुके होंगे. अब इन्हें न्याय मिल पाएगा या नहीं मिल पाएगा या ऐसे ही इन्हें जो है दर बदर ठोकरे खाते हुए फिरते रहना पड़ेगा अपने पैसे के लिए. तो दर्शकों अगले पार्ट में पार्ट 2 के साथ बहुत ही जल्द कारंजा ग्राम की प्राथमिक उच्च शाला कारंजा की मैं ग्राउंड रिपोर्ट इस बिल के संदर्भ में जरूर दिखाऊंगा. तब तक के हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए. गोंदिया से देवेंद्र.